नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. स- आपल्या आजच्या ह्या व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या एनजीओ बद्दल इथं थोडक्यात माहिती देतो. आमचं एनजीओ गेले 11 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, जलसंधारण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या 11 वर्षात आम्हाला जी समाजासाठी सेवा करण्याची संधी मिळते आमच्या एनजीओला, त्याबद्दल निश्चितच आमच्या एनजीओला खूप अभिमान वाटतो. आमचं एनजीओ गेले 11 वर्ष झाले दोन तत्वानुसार काम करतं. एक तर महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांचं आणि रामकृष्ण परमहंसांचं. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ काम करतं. आमचं एनजीओ गेल्या 11 वर्षात जे काही कार्य करत आहे त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो आणि सगळ्या पार्टिसिपंटला पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की कृपया वक्ते बोलत असताना आपले माईक म्यूट ठेवावे. 1-2 मिनिटात मी व्हिडिओ क्लिप शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन। कोरोना काळात जेव्हा सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आमच्या एनजीओने ठरवलं की आपण ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करावी. म्हणून आम्ही ऑगस्ट 2020ला व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि या व्याख्यानमालेत अगदी ग्रामीण विकासापासून स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन असेल, कृषी प्रक्रिया उद्योग असतील, यासोबत शेतीचे विविध प्रकार, यौगिक शेती, नैसर्गिक शेती, त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग अशा विषयांवर देखील आम्ही व्याख्यानमालेचे आयोजन केले. यासोबत त्या काळात कोरोना काळात खूप सारे लोक हे स्क्रीनवर म्हणजे मुलं असतील, पालक असतील, हे स्क्रीनचा खूप जास्त वापर करत होते. तर त्यावेळेस आमच्या एनजीओने
स्क्रीनचा वापर कसा करायचा, त्याचा अतिरेक कसा टाळायचा, यासाठी पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं ऑनलाईन वर्कशॉप घेतलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबतच आम्ही जलसुरक्षा असेल, आरोग्य सुरक्षा असेल, अशा विविध विषयांवर देखील व्याख्यानाचे आयोजन केले. आणि निश्चितच या सगळ्यातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आज आता आपण ज्या व्याख्यानमालेसाठी जमलो आहोत, त्याविषयी थोडक्यात सांगतो, नंतर आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आजची जी व्याख्यानमाला आहे, संवाद सारथी. 2022 ला जेव्हा भारताचं 75वा अमृत महोत्सव होतं स्वातंत्र्याचा, तर त्यावेळेस आमच्या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी विविध लोकांशी चर्चा केली आणि काहीतरी नवीन उपक्रम या निमित्ताने आपण सुरू करू शकतो का अमृत महोत्सवानिमित्त, म्हणून आम्ही संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करण्याचं ठरवलं. ही व्याख्यानमालेचा उद्देशच मुळात जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहेत, त्यांना आमंत्रित करून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होतोय की गेले 92 आठवडे आम्ही सतत या व्याख्यानमालेत विविध तज्ज्ञांना, महानुभावांना बोलवत आहोत. आणि जेव्हा ते त्यांचा जीवन प्रवास इथं शेअर करतात, तर निश्चितच जेव्हा स्पेशलाइज व्यक्ती असते, त्यांच्या जीवनात रोजचा खूप सारा संघर्ष असतो. मग संघर्ष करत असताना ते आपल्यातील उणिवा ओळखून त्याच्यावर कशी मात करतात, यासोबत ते जगाशी कसं जुळवून घेतात, त्यांच्या जीवनात बॅलन्सिंग करण्याचा कसा प्रयत्न करतात, आणि हे सगळं करत असताना ते इतर लोकांशी स्पर्धा करून कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला सांगायला निश्चितच आवडेल की मागच्या 92 आठवडे झाले आमचं हे कार्य सतत सुरू आहे सगळ्यांच्या सहकार्याने. तर या प्रत्येक वेळेस जे पण इथं महानुभाव येतात, तर ते जेव्हा त्यांचा जीवन प्रवास शेअर करत असतात, तर आम्हाला नवीन गोष्टी यातनं ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि आमच्या एनजीओला खरोखर अभिमान वाटतो की इतर लोकांपर्यंत हे पोहोचवण्याची संधी आमच्या एनजीओला मिळते. आणि निश्चितच यातनं खूप सारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला समाजाच्या विविध भागातून येतो आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे. मी जास्त वेळ न घेता आजच्या आपले जे वक्ते आहेत, अमर कुमार सूर्यवंशी सर, यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. आणि धन्यवाद सर. जेवढे काही नवीन प्रेक्षक आमच्या सोबत जुळले, त्यांचं पुनश्च एकदा या व्याख्यानमालेत स्वागत करतो. आवाज येतोय सर माझा? धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 93 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 93 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे सांगली येथील जलसंपदा विभागातील काहीतरी नवीन, काहीतरी उपयुक्त व काहीतरी असाधारण असं निर्माण करण्याचा विचार डोक्यात ठेवून व त्याचप्रमाणे मार्गक्रमण करणारे आज आपले जे वक्ते आहेत ते कार्यकारी अभियंता माननीय अमर प्रतापराव सूर्यवंशी सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण हे सिव्हिल सर झालेले आहेत आणि सर हे महाराष्ट्र शासनामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सर कार्यरत आहेत. सर अभियांत्रिकीची MPSC ची परीक्षा देऊन सरांची महाराष्ट्र शासनातर्फे त्यांची सरांची विशेष निवड झालेली आहे आणि सर महाराष्ट्र शासना इथे ते कार्यरत आहेत. सरांनी जे समाजसेवा आहे तर ते समाजसेवामध्ये सुद्धा सर सक्रिय सहभाग सरांचा असतो. कोल्हापूर मधील अपंगांचे ते मदतनीस आहेत आणि
अपंगांसाठी ते विशेष कार्यरत आहेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी. सरांना जो खेळ आवडतात तर ते सरांना फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस असे खेळ सुद्धा सरांना आवडतात. तसंच सरांचा जो छंद आहे तो वाचन आहे. आणि एक खूप वेगळा छंद म्हणजे पहिल्यांदाच इथे दिसतो आहे की व्यायाम. सरांना व्यायाम करायला सुद्धा आवडतो. आणि सरांचे जे पुरस्कार आहे सरांना सांगली महाराष्ट्र शासनाचा सांगली येथील अपंग प्रेरणास्थान म्हणून सरांना पुरस्कार मिळालाय, अपंगांचे प्रेरणास्थान म्हणून सांगलीचा. तर असे हे आपले जे वक्ते आहेत माननीय अमर प्रतापराव सूर्यवंशी सर हे अमर कथा ह्या विषयावर आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपल्या आजचे वक्ते श्री अमर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. मी पुनश्च एकदा सगळ्या प्रेक्षकांचे आमच्या या NGOच्या व्याख्यानमालेत स्वागत करतो. खूप खूप अमर सर, धन्यवाद. यू कॅन कंटिन्यू. धन्यवाद सर. पण दरवेळेला किंवा दर आठवड्याला एका वक्त्याला बोलवता आणि यावेळी आपण माझी निवड केली त्याबद्दल मी आपल्या संकल्प फाउंडेशनचा खरंच आभारी आहे. आणि आपण मला या पात्रतेचं समजलं की मी आपल्या समोर माझा जीवनपट थोडक्यात मांडावा. तर माझा जन्म तासगाव येथे मांजर्डे गाव आहे तिथं झाला 1980 साली. माझं मूळ गाव कवठेपेरा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये. तर पहिली ते चौथी माझं शिक्षण सर्व खेड्यातच झालं, म्हणजे कवठेपेरा म्हणून आमचं गाव आहे. 5वी ते 10वी तिथल्याच हायस्कूलमध्ये झालं. नंतर 10वी ते 12वी सांगली. आवाज येत नाही. सर आवाज येतोय का? हो येतोय, क्लिअर आहे सर. काही जणांना प्रॉब्लेम असेल हा वगैरे. तर अशा ग्रामीण पार्श्वभूमीतून आमचं सगळं शिक्षण झालं. 10वी ते 12वी सायन्सला मग सांगली शहरात येणं झालं. त्यानंतर परत PVPIT सिव्हिल बुधगाव सांगली जवळच इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तर माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं. तर थोडक्यात म्हणजे आपलं बालपण सगळ्यांचं जसं जातं तशा आनंदात आणि जशा ग्रामीण भागात असेल तर जास्त आनंदात जातं, कारण सगळे नैसर्गिक वातावरण आहे. अशा ह्याच्यातच माझं सगळं बालपण गेलं. आणि थोडं अकॅडमिकली मी थोडा बरा असल्यामुळे सगळ्या शिक्षकांचा लाडका होतो. म्हणजे आमचे सगळे शिक्षक आता ग्रामीण भागात थोडे 1-2 मुलं हुशार असली त्यांना थोडा भाव दिला जातो, तसा दिला जायचा. आणि ते मला म्हणजे ते बालपण माझं व्यवस्थित गेलं, म्हणजे असं काही अडचण न येता. म्हणजे आमचे ग्रामीण भागातले शिक्षक असतील मगदूम सर, दिंडे सर, KH पाटील मॅडम, म्हणजे या सगळ्यांचं मार्गदर्शन चांगलं लागलं. माने सर, गेवारे मॅडम, RD यादव सर. आणि खेळाची मला आवड होती लहानपणापासून. म्हणजे मी जेव्हा शाळा सुटायची तेव्हा 1 तास नियमित ग्राउंडवर असायचो. म्हणजे एकही दिवस असा गेला नाही की मी ग्राउंडवर नसायचो. आणि आमचे आवडते खेळ म्हणजे फुटबॉल आणि क्रिकेट. आता ते फक्त म्हणजे आता टीव्हीवरच बघावं लागतात, कारण थोडे इंडोर्स गेम आणि हेच बॅडमिंटन वगैरे खेळण्याचा मी प्रयत्न करतो. पण अशा सगळ्या ह्याच्यात माझं बालपण गेलं. वडील बँकेत नोकरीला होते. त्यानंतर मग 11वी-12वी शिक्षणासाठी सांगलीला यावं लागलं. जवळ शहर आहे, एक 12 किलोमीटर शहर येतं. तिथं KWC कॉलेजला माझं 12वी सायन्स झालं. सायन्सला PCM ग्रुप ते वाचायचे.
मला सिव्हिल इंजिनिअरिंगला घेता आलं ऍडमिशन बुधगाव कॉलेजला. तर तेव्हा ट्रेंड असा होता की मेकॅनिकल वगैरे सगळे ट्रेंड जोरात होते, सिव्हिलला जास्त स्कोप नव्हता. त्यामुळे सगळेजण विचारायचे सिव्हिल का घेतलंय. पण नंतर असं वाटलं की आपण जी ब्रँच घेतली ती अगदी योग्य होती. कारण मला नंतर इंजिनिअरिंग नंतर मला एक 2 वर्ष मी प्रायव्हेट मध्ये जॉब केला. IRB कंपनी होती. ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्षांनी भोसरीमध्ये पुण्यात. तिथं ब्रिज इंजिनिअरिंग वर मला शिकता आलं. रोड इंजिनिअरिंग मध्ये पण मी काम केलं. तिथं माझे मित्र असतील बीईचे प्रशांत पाटील, मोठे, या सगळ्यांच्या सहकार्यानं मी तिथं जॉबला लागलेलो होतो. असंच 1-1.5 वर्ष गेलं आणि एक दिवस मी ब्रिज कॅपचं कॉन्क्रिटिंग चेक करण्यासाठी एअर कॅपचं वर चढलेलो. तेव्हा 2 शिडी एकमेकाला जोडलेल्या होत्या. खाली उतरताना तिचा बॅलन्स गेला, म्हणजे माझा बॅलन्स गेला, कारण एक जण खाली उतरत होता आणि मी वरून खाली उतरत होतो. त्या दोघांचा बोजा शिडीला सहन न झाल्यामुळे ती शिडी तुटली आणि मी उलटा पडलो आणि त्यामुळे मग मणक्याला मार बसल्यामुळे किंवा स्पायनल कॉर्डला इंजरी झाल्यामुळे मला मग व्हीलचेअर बाउंड राहावं लागलं. म्हणजे मेडिकल सायन्स पुढे गेल्या असलं असं मला वाटायचं, पण स्पायनल कॉर्ड इंजरीच्या बाबतीत तेवढं अजून आपलं मेडिकल पुढे गेलेलं नाही. आणि म्हणजे अजून संशोधनावरच सगळं चालू आहे. अजूनही त्यात स्टेम सेल वगैरे म्हणतात, पण जास्त काही मेडिकल सायन्सने प्रगती केलेली नाही. त्यामुळे बरेच लोक अजूनही व्हीलचेअर बाउंड राहतात स्पायनल कॉर्ड इंजरी झाली तर. आणि तसंच मला राहावं लागलं. म्हणजे पहिली 1-2 वर्ष म्हणजे घरातले असतील त्या सगळ्यांचा सपोर्ट मला लाभला. माझे काका असतील, भाऊ असेल, आत्ते भाऊ, सावंती असतील, या सगळ्यांनी मला बरीचशी मदत केली. आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आमच्या घरात मला ते जास्त हार्ड गेलं नाही, कारण मॅन पॉवर असायची होती आणि कोण ना कोण मदतीला असायचं. पण ही कल्पना नव्हती की हा आपला लाईफ टाइम म्हणजे आपण व्हीलचेअर बाउंड राहू असं वाटत नव्हतं. नंतर नंतर लक्षात यायला लागलं की आपल्याला व्हीलचेअरला पर्याय नाही. मग त्यानंतर मला हेल्पर्स ऑफ हँडिकॅप उचगावची संस्था आहे, त्यांचा म्हणजे पत्ता मिळाला. तर मी थोडं हँडिकॅपचं ट्रेनिंग घेतलं, त्यामुळे बरेचशी मला मदत झाली. तिथे नसिबा हुरजुक मॅडम होते तेव्हा, आता त्यांची साहसी संस्था आहे. त्यांचे फार मोलाचं मला सहकार्य मिळालं. संस्थेतले ज्या पवार मॅडम आहेत, अविनाश कुलकर्णी सर आहेत, सगळ्यांचं मला सहकार्य लाभलं. तिथंच मला आपले म्हणजे माझ्यासारखेच पेशंट जे असतील, जे योगेश खाडे वगैरे असतील, त्यांनी बरंचसं मार्गदर्शन केलं. सुरेश पाटील, म्हणजे आपल्यासारखेच भरपूर पेशंट या ह्याच्यात आहेत, मला एक जाणवलं. आणि आपण व्हीलचेअरवर जरी असलो तरी बरंच काही करू शकतो असं मला कुलकर्णी सर, बाकीच्यांकडून नसीमा दिदी, या सगळ्यांकडे बघून वाटलं आणि एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि या दरम्यानच माझा ट्रेनिंग आवडल्यानंतर म्हणजे मला MPSCचा निकाल लागला आणि त्यात मी सिलेक्ट झालो इंटरव्ह्यूसाठी. आणि इंटरव्ह्यू देण्याच्या आधी 2006 मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला. 2005 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी 6 मध्ये मला इंटरव्ह्यूला कॉल आला. म्हणजे मी रिटर्न परीक्षा देताना मी व्यवस्थित होतो, म्हणजे व्हीलचेअर बाउंड वगैरे नव्हतं, पण इंटरव्ह्यूला जाताना मला व्हीलचेअरवर जावं लागलं. मी सिलेक्ट होईल की नाही शंकाच होती. त्यातच 2006चा मोठा पूर आलेला, त्यामुळे आमचे इंटरव्ह्यू पुढे गेले. 1 महिन्याने झाले ते नंतर. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे 2005 फेब्रुवारीला मी परीक्षा दिली. 2007ला मला जॉईनिंग आलं, इंटरव्ह्यू वगैरे होऊन. आणि बैठ्या कामासाठी योग्य आहे अशी शिफारस झाल्यामुळे जलसंपदा विभागात मी 10 सप्टेंबर 2007 रोजी रुजू झालो. यानंतर खरं बाहेर पडायला मी सुरुवात झालो घरातून, कारण
एमपीएससी इंजिनिअरिंग एमपीएससी तर्फे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर अशा ठिकाणी दर आठवड्याला प्रशिक्षण व्हायचं आणि दरवेळी आम्हाला वेगळं ठिकाण दिलं जायचं. यामुळे जो प्रवास घडला आणि जी म्हणजे जिथं जाईल तिथं नवीन ठिकाण असायचं, राहायची सोय वगैरे रेस्ट हाऊसला व्हायची. तर तिथं पायऱ्या असतील का, तिथं आपल्याला सोयीचं बाथरूम मिळेल का, तिथं पासून सगळी चिंता असायची. पण या ट्रेनिंगनं माझ्यात बरंच बदल घडवून आणला. या काळात मला तत्कालीन जलसंपदा विभागाचे सचिव होते व्यंकटराव गायकवाड, यांची मदत झाली. माणूस भाऊ होता सत्यजित पवार, यांची फार मदत झाली. अशा तऱ्हेनं 1 वर्षाचं ट्रेनिंग आटपल्यानंतर या ट्रेनिंगच्या काळातही मला बरेच मित्र भेटत गेले. श्रीकांत दळवी, शंकर बागडी, महादेव कदम असे बरेचसे मित्र होते. सांगेल त्यांची खूप मदत झाली मला. आणि माझे जे काका असतील ते सर्व वेळ माझ्या बरोबर असायचे. दिलीपराव सोळंकी या काळात त्यांचीही फार मला या काळात मदत झाली. म्हणजे स्वतःच्या मुलाची कोण काळजी करणार नाही, ती काळजी त्यांनी माझी केली. यानंतर माझं पोस्टिंग 1 वर्षानं माझं पोस्टिंग सांगली येथे झालं. सहसा होम डिस्ट्रिक्ट कोणाला दिलं जात नाही, पण मला हँडिकॅप म्हणून खास सवलत दिली गेली आणि मी 2007 साली इथं रुजू झालो. नोकरीतही मला काही अडचणी आल्या, पण जसजसा वेळ जाईल आणि जसं आपण इतरांमध्ये समाजामध्ये मिसळू तसं बरेचसे मदतीचे हात पुढे येतात असा माझा अनुभव आहे. आणि माझे सर्व सहकारी मला ऑफिसमधले वरिष्ठ असतील, कनिष्ठ असतील, सर्वांनी मला त्या वेळेला मदत केली. आता या दरम्यानच 2009 साली वडिलांचं निधन झालं. त्यानंतर 2011 साली आजोबांचं आणि 2015 साली आजींचं निधन झालं. थोड्या सेटबॅक घटना घडल्या, पण यातूनही आम्ही सगळे सावरलो. दरम्यानच्या काळात माझी जॉब चालूच होता. बरेचसे बेड रिडन असल्यामुळे प्रॉब्लेम घरात असताना याची ती कमी झाली. पण बऱ्याच वेळेला म्हणजे बेडसवरचे प्रॉब्लेम असतील किंवा एखादी खरचटलेलं वगैरे नसेल म्हणून बरेचसे त्रास जाणवायचे थोडा, पण तो नंतर जसा काळ जाईल तशी ते कमी होत गेली. याच काळात 2019 साली मला प्रमोशनचंही झालं. कार्यकारी अभियंता म्हणून डेप्युटी इंजिनियर म्हणून रुजू झालो होतो. आता घ्यावं का नाही प्रमोशन किंवा लांब बदली होईल यामुळे मी जास्त इंटरेस्टेड नव्हतो. पण माझे सहकारी होते राजनगर साहेब पाटील, त्यांनी मला जरा फोर्स केला की पण घ्यायचं आहे म्हणजे प्रमोशन. पण ज्या बैठ्या पोस्ट आहेत त्या सांगलीत नसल्यामुळे मला स्पेशल पोस्ट क्रिएट करून घ्यावी लागली पुण्याहून. या सगळ्या दरम्यान 1 वर्षाचा कालावधी गेला आणि मला पाहिजे तिथं पोस्टिंग प्रमोशन घेऊन सांगलीतच मिळाली. या काळात मला माझ्या डिपार्टमेंट जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग आपण ज्याला म्हणतो, तिची सर्वांची मदत लाभली. यानंतर शालेय जीवनातला गेट टुगेदरचा कार्यक्रम आला तेव्हा सर्व मित्रमैत्रिणी मिळून आता एकटाच आहेस आणि त्यांची वगैरे तब्येत बरी नसते तर आपल्याला लग्नाचा विचार काय करायला पाहिजे असं करून सर्वांनी मला आपले सहचारणी म्हणून आमच्याच वर्गमैत्रिणी होत्या सर तुमचा आवाज खूपच हे होतोय, ब्रेक होतोय आणि लो येतोय, थोडा ऍडजस्ट करा. सर ब्रेक होतोय का? हा आता क्लिअर झालं. झाला का सर? हो हो. मग आतापर्यंत येत नव्हता का सर? नाही, आधी सुरुवातीला चांगला होता, मध्ये थोडा ब्रेक झाला. हा ठीक आहे.
आता येतोय का सर? आता येतोय ना सर? हो हो, क्लिअर आहे, क्लिअर आहे. ओके ओके सर. आणि याच कालावधीत आमचं गेट टुगेदर मध्ये सगळ्यांनी आग्रह केला आणि काही मित्रमैत्रिणींनी त्यात पुढाकार घेतला. रुपाली मधले सुजाता तोडकरी, अंजली पाटील या सर्वांनी अमर सर कॅमेरा सेंटरला घ्या, कॅमेरा सेंटरला घ्या सर. अमर सर, हा बरोबर आहे. आणि फेस बरोबर कॅमेराकडे करा. असं समोर, बरोबर समोर फेस कॅमेराकडे करा. हा, तर तोंडावर लाईट असता तर अंधार तुम्ही उठून दिसला असता. बरोबर, ठीक आहे. ओके सर, ओके सर, हा ठीक आहे. असू दे का सर? असू दे हो ना? हो हो, येस सर, हा सर. व्यवस्थित आहे. हो सर. याच काळात 2021 साली कोरोना असताना मग थोडक्या मोजक्या उपस्थित आमचं लग्न झालं. आणि तीही आमच्याच वर्गात असल्यामुळे आणि समवयस्क असल्यामुळं अशा काही अडचणी आल्या नाहीत. ज्या काही घरच्यांना शंका होत्या त्याही आम्ही क्लिअर केल्या. आणि आता आमच्या लग्नाला 2-2.5 वर्ष झाले. सर्वांच्या आशीर्वादानं आमचं सहजीवन व्यवस्थित चालू आहे. आणि सध्याचा दिन सध्याचा दिनक्रम माझा असा असतो की मी सकाळी 6ला उठतो. थोडा मॉर्निंग वॉक, थोडा व्यायाम, प्राणायाम, फिजिकल एक्सरसाइज असं करून मग मी आवरून ऑफिसला जातो. ऑफिसमधनं येतो आणि थोडं वाचन असतं संध्याकाळी. बऱ्याचशी पुस्तकं म्हणजे वाचनाचं मला आवड होती आधीपासून. थोडी ऍक्सिडेंट नंतर ती कमी झाली. परत मी 1-2 वर्ष झालं ती हॅबिट मी परत लावून घेतलेली आहे. त्यामुळे मला बराच फायदा झालेला आहे. मी आपल्या सर्वांना सांगेन की आपण कोणत्याही क्षेत्रात असा, त्या जे आपल्याला आवडतं क्षेत्र आहे त्यातली पुस्तकं किंवा इंटरनॅशनल लेवलला जी बेस्ट सेलर असतात ती आपण जरूर वाचावी. जरा हे ऑड वाटेल आजच्या काळात की सोशल मीडियाच्या जमान्यात पुस्तक वाचणं किंवा आउटडेट किंवा थोडं त्याच्या मुलांना ते तेवढे हे होणार नाही कमी, पण त्यांचा बराचसा प्रभाव आपल्यावर पडतो. तुमचं जे आवडतं क्षेत्र असेल, म्हणजे तुम्हाला सगळे क्षेत्रातली पुस्तकं आवडतील असं नाही, पण तुम्ही मिनिमम एक अर्धा तास वाचन रोज केलं पाहिजे असं स्वतःचं मत आहे. म्हणजे जे आपण नंतर शाळेनंतर जे सोडून देतो अकॅडमिक मध्येच फक्त पुस्तकं लागतात असं आपल्याला वाटतं, तर तो थोडा व्ह्यू आपण बदलून सर्व मित्रांनी म्हणजे जे एबल असतील, डिसेबल असतील सर्वांनीच हे करावं अशी सर्वांनाच विनंती. आणि सध्या मी न्यू मोशन म्हणून 2 व्हीलर पण घेतलेली आहे, त्यामुळे बराचसा फरक पडलेला आहे. आपल्यातले बरेचसे हँडिकॅप मित्र ती वापरत असतील, सादिकबाई वापरतात ती, बरेच जण कुलकर्णी सर वापरतात, बरेच फ्रेश राहण्यासाठी त्यामुळे मदत होते. आणि जे सांगलीमधले जे स्थानिक अपंग लोक असतील त्यांच्यासाठी रोटरी क्लब मार्फत काही करता येते का असं रोटरीचे अध्यक्ष सर आहेत, त्यांचे आमचे डिस्कशन होत असते. बरेचसे आम्ही 2 प्रोजेक्ट राबवलेले होते. यापुढे आम्ही त्या प्रयत्नात आहोत की काही करता येईल सर्वांसाठी मिळून, अशा प्रयत्नात आहोत. पण सोशल वर्कसाठी जेवढा वेळ मिळायला पाहिजे तेवढा सध्या मिळत नाहीये, कारण बराचसा वेळ ऑफिस कामात आणि ह्याच्यात जातो. त्यामुळं थोडं म्हणजे आता आपल्या ग्रुपमध्ये सादिकबाई वगैरे जसं करतात, नसीमा देवी, तेवढ्या स्केलवर तेवढा वेळ देता येत नाही, हे खंत आहे. पुढच्या काळात त्यावर जरा भर द्यायची गरज आहे असं मला वाटतं वैयक्तिक. आपल्यात आता ग्रुपमधले बरेच योगेश खाडे सर जॉईन आहेत, ज्ञानेश्वर आहे, बरेचसे जॉईन दिसते. खाडे सर तर 2 व्हीलरनं
जवळजवळ बराच त्यांचा प्रवास होत असतो. 50-60 किलोमीटर ते जाऊन येतात, ते आणि त्यांच्या मिसेस. त्यांचंही घेण्यासारखं आहे. साधी पायी फिरत असतात. आपल्याचे बरेचसे लोक म्हणजे जास्त ऍक्टिव्ह आहेत असं मला वाटतं आमच्यापेक्षाही. आणि खरोखर म्हणजे या सर्वांकडून मला बरंच काही शिकता आलं. आणि जेव्हा जेव्हा मी जातो बाहेर, आपल्यापेक्षाही ऍक्टिव्ह लोक जेव्हा दिसतात तेव्हा खरंच त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा आपण घेतो. दरवेळी नवीन काहीतरी शिकून घेतो. असे सगळे म्हणजे खरी कलाटणी असं म्हणायला पाहिजे की नसीमादींच्या हेल्पर्स ऑफ हँडिकॅप संस्थेमुळे मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण ट्रेनिंग घेतल्यानंतरच कॉन्फिडन्स आला आणि नंतर ट्रेनिंग मध्ये फारसं मला ते अवघड गेलं नाही. सध्या मी कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ इथं कार्यरत आहे. तिथला सगळा स्टाफ कॉपरेटिव्ह आहे. सगळे माझे जे कलिग आहेत ते बरेचसे माझेच बॅचमेंट असल्यामुळे मला जास्त कोऑर्डिनेशन मदत होते. सचिन पवार सर असतील, रेड्डीयर साहेब असतील, डब्ल्यू साहेब, आमचे जे बॅचमेट आहेत रासनकर साहेब, हारगुडे साहेब, देवकर मॅडम आणि रोहित कोरे सर, सगळेजणच कॉपरेटिव्ह आहेत. यादीचे आमचे बॉस गुणाले सर, आत्ताचे सदाशिव पाटील सर, नाईक साहेब, सर्वांचा मला त्यावेळी फार मदत झाली. या सर्वांचा मी ऋणी नाही. तसंच माझ्या कुटुंबियांचा, मित्रमंडळींचा, कलिग असतील, सर्वांचा मी या प्रवासात सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या कोणाचं नाव माझ्या चुकीने राहून गेलं असेल त्या सर्वांचाही मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच छान प्रवास आहे तुमचा सर. या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही आधी नॉर्मल लाईफ जगलात आणि आता आफ्टर ऍक्सिडेंट जे पण तुम्हाला पेन आहे ते ऍक्सेप्ट करून तुम्ही जीवन जगताय, त्या संपूर्ण तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे? अपघातानंतरचा का आधीचा? दोघंही सांगा. सर, अपघातानंतरचा म्हणाल तर मी एमपीएससीची रिटर्न एक्झाम दिली तेव्हा मी एबल होतो. त्यानंतर 3 महिन्याने ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा मला रिटर्न एक्झामचा खरोखरच मला आनंद झाला होता. कारण तसं म्हणायला गेलं तर तो दुसराच टर्निंग पॉईंट होता आयुष्याचा असं म्हणायला हरकत नाही. आणि मलाही असं वाटलं नव्हतं की आपण इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट होऊ व्हीलचेअरवर असल्यामुळे. पण रिटर्न मध्ये चांगले मार्क असल्यामुळे यामुळे ते शक्य झालं. आणि बरेचदा मला म्हणजे आपण हे करू शकू का नाही जॉब लागल्यावर, पण अशी माझी मला कॉन्फिडन्स नसायचा. पण तो जसं जसं वेळ जाईल आपण जसं बाहेर पडू सामाजिक मदतीचे हात थोडे करतो. आपणच जर घरात बसून राहिलो समाजाला नाव ठेवून तसा काही अर्थ नसतो. मला एक जाणवलं आनंददर्शन म्हणा तर तोच. आणि त्यामुळं घरच्यांनाही फार आनंद होता, वडिलांना वगैरे. एमपीएससी पास झाला म्हणजे एवढं. आणि ती मी जॉब करत दिली ती, म्हणजे काही स्पेशल क्लास लावले नव्हते. जेवढा वेळ मिळेल जॉब करू एवढंच मी केले. तर तो एक आनंदाचा क्षण होता. अगदी सर, त्याच्या विरुद्ध जसं तुम्ही आनंदाचा क्षण सांगितला की तुम्ही व्हीलचेअर बाउंड असताना पण सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यू पास झाले. याच्या अगदी विरुद्ध की तुमच्या जीवनातला सर्वात पेनफुल क्षण, ही अगदी वेदनादायक की तो कधीच विसरू शकत नाही. आता कोणता असणार तुम्हाला कल्पना आली असेल?
तुला ऍक्सिडेंटचा क्षण असतो तोही टर्निंग पॉइंटच असतो एक वेगळ्या अर्थानं, किंवा म्हणजे जीवन एकदम 360 डिग्रीनं टर्न होऊन जातं. तोच दुःखद क्षण असं म्हणायला हरकत सर या संपूर्ण आयुष्यात जसं तुम्ही 3-4 प्रसंग सांगितले, तरी तुमच्या आयुष्यातला असा कुठला प्रसंग आहे की ज्यातनं तुम्हाला स्पार्क मिळाला? जसं एक स्पार्क काफी असतो दिवा भेटायला साठी. तुम्हाला कुठलं क्षण की जिथनं तुम्हाला टर्निंग पॉइंट असं मिळाला आणि तुम्ही आजपर्यंत तो जीवनाचा तो टर्निंग पॉइंट मुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? तर टर्निंग पॉईंट म्हणाल तर हेल्पर्स ऑफ हँडिकॅप मधलं प्रशिक्षण म्हणेन मी. आणि तिथं मला बरेचसे माझ्यासारखे पेशंट भेटले आणि काही पद्धतीने ट्रेनिंग घेतात हे पण मला समजले. ते एक मी आठवडाभर राहिलेलो, पण तो आठवडा माझा म्हणजे लाईफ चेंजिंग ठरला असं म्हणायला हरकत नाही. तिथं व्हीलचेअर म्हणजे बेड शिफ्टिंग कसं वापरावं, व्हीलचेअरवर कसं बसावं, कशी व्हीलचेअर वापरावी, बाथरूम्स कसे वापरावे, हे सगळं ट्रेनिंग मला तिथं प्रत्यक्ष बघता आलं ते पेशंट करत असताना. तो क्षण मी म्हणेन. कुलकर्णी सर भेटले, नसीमा दिदी भेटले, तो सगळा टर्निंग पॉइंट मला. सर या संपूर्ण आयुष्यात जसं तुम्ही खूपच पॉझिटिव्हली सगळंच मांडलं, तर या पॉझिटिव्हनेसची किंवा एनर्जीचं रहस्य काय आहे तुमच्या आयुष्यातलं, की तुम्ही अगदी छान तुमचं जीवन जगतायत आणि जे काय आहे ते ऍक्सेप्ट करत इथपर्यंत पोहोचलाय? तर याचं काही रहस्य असेल तर त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगा. रहस्य नाही, जरा खेळाच्या आवडीमुळे जो आपल्यात म्हणजे एका टीमची हार होते, एका टीमची जीत होते, असा जो धडा आपल्याला लहानपणापासून मिळतो खेळात. म्हणजे दरवेळेला तुमची जीत होईल असं नाही, दरवेळेला तुमची हार होईल असं नाही. त्यातून एक जी आपली स्वभाववृत्ती बनत जाते, बाबा आता हार झाली तरी उद्या जीत असणार आहे, तो एक स्वभाव डेव्हलप होत असावा असं मला वाटतं. म्हणजे ते फायटिंग स्पिरिट आपल्याला स्पोर्ट्स मधून मिळत असावं. म्हणजे मुद्दाम कोणते डेव्हलप करत नाही, पण ते होत जात असावं असं मला स्वतःला वाटतं. खूपच छान सर. तुमचा थोडं जीवन ग्रामीण प्रवास भागात लहानपण गेल्यामुळे त्याचाही परिणाम असावा. थोडं टफनेस आली जातो. खूपच छान. म्हणजे ग्रामीण भागाचं जे वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट की तुमची खेळाची आवड, म्हणजे जे काय तुम्हाला स्पोर्ट्स स्पिरिट आहे त्यातनं पॉझिटिव्हनेस किंवा एनर्जी मिळते आणि त्यातनं तुम्ही इथपर्यंत पोहोचलात सर. खरोखर तुमचा प्रवास ऐकून आम्हाला निश्चितच नवीन गोष्टी आज ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. माझ्या मनात अजून बरेच प्रश्न आहेत, पण आपल्यासोबत जी प्रेक्षक आहेत आपण त्यांच्यासाठी मंच खुला करूया आणि मी त्यांना विनंती करतो की अनम्यूट करून बोलावं. वेगवेगळ्या भागातून आपल्यासोबत जुळलेले आहेत. अशोक भानसे सर आहे, डॉक्टर अनिता मॅडम आहे, तेजश्री शिंदे मॅडम हेल्पर्सलाच होत आहेत, तुम्ही ओळखत असाल. तर निश्चितच सर्वांसाठी आपण मंच खुला करूया. प्लीज अनम्यूट करून एकेकाने बोलावं. अनिता मॅडम तुम्ही अनम्यूट केलंय, बोला. हा सर, नमस्कार. हॅलो. हा बोला मॅडम, आवाज येतोय तुमचा. हॅलो, आवाज येतो का? हो येतोय येतोय, बोला ना. नमस्कार सर. सरांना अनिता मॅडम
आवाज येत नाही तुमचा, आवाज ब्रेक होतो ज्यावेळेस अनिता. अपंगत्व असतं तर ते जन्मापासून असेल किंवा लहानपणी असेल ते इतकं काही वाटत नाही, पण मग जेव्हा अचानक जर झालं तर ते सर्वाइव्ह करायला खूप कठीण जातं, आणि ते सर्वाइव्ह केलं सर तुम्ही. तर त्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ. आणि मी पुढच्या आयुष्यासाठी हॅलो, हा, पुढच्या आयुष्यासाठी मी प्रश्न कसा मॅडम तुमचा जोपासतात. आवाज खूप ब्रेक ब्रेक होतोय, तुम्ही काय प्रश्न चालेल, विचारला? धन्यवाद. मॅडम तुमचा प्रश्न ऐकायला नाही आला, परत विचारा. हॅलो. बस माझं पांढरं पडदा ओढून घ्या. हा सर, आवाज येतोय का? येतोय आता, बोला बोला. हा, प्रश्न असा विचारला की सरांनी छंद सांगितला, व्यायाम व्यायाम असा छंद आहे, तर सर कसा छंद तो जोपासतात आता याविषयी. उघडा उघडा किती. भावी भविष्यासाठी सर तुम्हाला शुभेच्छा सर, धन्यवाद. हो मॅडम, सकाळी उठल्या उठल्या मी 6 वाजता उठलं की मॉर्निंग वॉकला, म्हणजे मॉर्निंग वॉक म्हणजे आपली व्हीलचेअरच चालवणं, ते एक 2.5-3 किलोमीटर माझं रोज होतं. कारण इथं आमच्या ऑफिस कॅम्पसमध्येच ट्रॅक आहे 450-500 मीटरचा. त्याला एक 4 राऊंड काढले की आपले 2-2.5 किलोमीटर होऊन जातात. आणि त्यानंतर प्राणायाम करणे एक 20 मिनिटं, आणि त्यानंतर थोड्या फिजिकल एक्सरसाइज त्या बेड रिडन असताना आपण करू शकतो, त्या एक 15-20 मिनिटं. असं एक पहिले एक 1.5-2 तास माझा हे असतो. एक्सरसाइज म्हणजे आपले एबल लोक करतात तसं करता येत नाही आपल्याला, फक्त बेड रिडन होऊन जे करता येईल, व्हीलचेअरवर बसून जे प्राणायाम करता येईल तेवढं मी रोज करतो. म्हणजे मध्ये थोडी व्यायामाची सवय सुटलेली होती, परत मी ती लावली. थोडी कन्सिस्टन्सीच महत्वाची आहे, कारण आपण बरेच वेळेला कंटाळा करतो की व्यायाम करायचा, तो आपल्या रुटीनचा भाग होऊन गेला तर आपल्यालाच ते फायदेशीर असतं. म्हणजे बाकीचे जे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात ऍसिडिटी, डायजेशनचे, ते येणार नाहीत, आणि त्यामुळे बरेचसे म्हणजे 90% त्रास तर इथंच कमी होतो एक हॅबिट लावून भेटले आपण. आणि बरेचसे आपल्याला जे आजार होतात इन्फेक्शनचे किंवा व्हायरल, तेही व्हायचं प्रमाण थोडं आपण बॉडी थोड्या एक्सरसाइज मध्ये ठेवली तरी कमी होऊ शकतं, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे एकदम हार्ड अँड फास्ट व्यायाम करायला पाहिजे असंही काही. थँक्यू सर. तेजश्री मॅडम, अशोक बनसे सर, पंकज आढाव सर आणि इतर सगळे ज्यांना बोलायचंय प्लीज अनम्यूट करा. हा बोला पंकज सर. मी आढाव पंकज बोलतो. नमस्कार हा सर, बोला ना. मी आढाव पंकज बोलतो सर. बोला बोला. सरांचं खूप खूप म्हणजे खूप 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 म्हणजे तुम्ही चांगलं प्रोग्रेस केलेलं आहे सर. आणि तुमचं म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली त्यावेळेस वय किती होतं सर? 25 वर्ष होतं ना? हो हो हो. आणि आता सर तुमचं काय वय आहे सर? 43. 43 हो. म्हणजे तुम्ही खूप खूप जीवनाचा प्रवास लांबपर्यंत कमी वयातून सुरुवात केली सर याच. हो आणि हो. तुमची लेवल कोणती आहे सर? L1, D12 L1. तुमची लेवल कोणती आहे? D12 L1. D12 L1 व्हर्टिबल फ्रॅक्चर आहे का? D12 L1 व्हर्टिबल फ्रॅक्चर, कम्प्लीट इंजुरी सर? कंप्लीट इंजुरी. कंप्लीट इंजुरी. नमस्कार सर, माझा आवाज येतोय का सर? हा येतोय हो येतोय. येतोय. सर तुमची D12 L1 कम्प्लीट इंजुरी, इनकम्प्लीट इंजुरी होती का सर? कंप्लीट इंजुरी होती सर. हो चालेल. त्याच्यामुळे सर व्हीलचेअरवर पण तुम्ही खूप खूप प्रोग्रेस करून व्हीलचेअर वरती
चांगला असल्यामुळे तुम्ही आणि खूप मेंटेन ठेवलं, नाही तर स्पायनल कॉर्ड इंजुरी मध्ये ज्यादातर पेशंटचे हेच होतं, तब्येत कंटिन्यू बसून असल्यामुळे व्हीलचेअर वरती तब्येत वाढते वगैरे. तुम्ही खूप खूप मेंटेन ठेवलेलं आहे सर. हो हो, थँक्यू थँक्यू. ओके सर. थोडा व्यायाम आपण दर दिवशी केला पाहिजे, एवढं रुटीन मध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठं सिक्स पॅक करायचं नाही, पण थोडं जे आपल्या आधीच हालचाल आपली कमी असते त्यात आपण अजिबातच व्यायाम केल्यानंतर परत बरेचसे साईड इफेक्ट त्याचे जाणवू लागतात. एक तासाचा व्यायाम हो सर. आणि बरंचसं काही वाचवू शकेल. आणि बेडसोल वगैरे हे पण प्रकार होत नाही. हो हो, कमी होतो. म्हणजे आपण एक वेळ जेवण नाही घेतलं तर स्पायनल चालेल, पण व्यायाम हा सोडला नसला पाहिजे. व्यायाम काही करणं आपल्यात काही जणांना निराशा येऊ शकते की बाबा आता व्यायाम करून काय करायचं आहे, आपल्याला पाय नाही. पण त्याच्या नेमका आपण उलटा विचार केला तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी सर तुम्ही खूप खूप मोटिवेशनल आहात. थँक्यू थँक्यू सर. आपली कुठली इंजुरी आहे सर? माझी D12 L1 व्हर्टिबल फ्रॅक्चर आहे सर. ओके ओके. नाही, आपलं कुठलं गाव? याविषयी सर मी तुम्हाला फोनवर सगळं सांगेल. ओके, आज सेशन मध्ये बाकीच्यांना पण चान्स मिळाला. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद पंकज सर. प्रशांत पाटीलजी तुम्ही अनम्यूट केलंय, बोला. योगेश काडे सर. हा सर. हा बोला ना. हा सर. पाटील सर बोलतायत सर. येतोय आवाज सर? हा येतोय येतोय, बोला बोला प्रशांत. तर 1999 पासून मी आणि अमर सूर्यवंशी साहेब, वसुंधरा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एकत्र होतो. 2002 मध्ये आम्ही पास झालो. योगा 2004-05 साली आम्ही IRB मध्ये एकत्र आलो. एकाच रूम मध्ये राहत होतो. दोघेही मेजर बघत होतो. झालेला इन्सिडेंटला प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार असावा तो मी आहे. त्याच्यानंतर सुद्धा अमर साहेबांनी जी केलेली प्रगती आहे ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे एक कुठलाही प्रकारचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती किंवा काय म्हणतो आपण त्याला, हे नाही तर आनंदी जीवन जगत कुठल्याही प्रकारचं वाईट न वाटून घेता त्या या ठिकाणी आहेत, तर ते खरंच तर खूपच अभिमानास्पद आहे. सर प्रशांत पाटील सरांबद्दल मला सांगायचं आहे की आम्ही बीला एकत्र होतो. नंतर आम्ही जेव्हा पहिली नोकरी मी प्रायव्हेट मध्ये करत होतो, जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू माझ्यासोबत होतो. आणि एकत्र प्रवास त्यानं सगळा हा बघितलेला आहे, म्हणजे ऍक्सिडेंट आधीचा नंतरचा कॉलेज जीवनातला. म्हणजे एक प्रवासाचा सगळा तो एक साक्षीदार आहे आणि त्याची मला खूप मदत झालेली आहे. मी आवर्जून नमूद करेन की ऍक्सिडेंट काळात पण, जेव्हा पहिला जॉब लागताना तेव्हा पण, आणि त्याचा मी कायम आभारी राहील. आणखी एक प्रत्यक्षदर्शी महेश सावंत पण आहे तिथं, माझे आत्ते भाऊ, त्यांची मला खूप मदत झाली. ते काय बोलणार आहेत. अशा सगळ्या मित्रांच्या सहकार्यामुळे मी आज इथवर येऊ शकलो, हे मला आवर्जून नमूद करावं लागेल. कारण बॅड टाइम आणि गुड टाइम्स मध्ये त्यांनी भरपूर प्रकारची मदत केलेली आहे आणि असे मित्र सर्वांना लाभो असं मी प्रार्थना करतो देवा. योगेश सर. नमस्कार. हा अमर बोला सर ना. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार, बोला की.
काय आपली ओळख आहेच, काय अडचण नाही. फक्त हो. मला एवढं सुचवायचं आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे. आता न्यू मोशन तुम्ही ड्राईव्ह करताय, हो तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे. तर 4 चाकी गाडीला तुम्ही हँडिकॅप ऍक्सेस बसवून घ्या आणि 4 चाकी गाडी पण चालवा, अशी माझी इच्छा आहे. हो हो सर, याबद्दल करायचंय तुम्हाला काय करायचं. वाटतंय? नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही, बरोबर आहे सर. नवीन पण गाड्या हा भरपूर आलेल्या आहेत की जे ऑटो गेअर मध्ये असतील. हा, बरोबर आहे. हा हा, त्या करून घेणं आपल्याला जास्त सोयीचं होईल असं मला वाटतंय. आणि नाही, आता मॅन्युअल गिअरच्या पण गाड्या भरपूर लोक तसे ड्राईव्ह करतात. हो हो अगदी घाटाघाटातून सुद्धा आता माझ्यापर्यंत तर, आता तुम्ही नाकाडे सर बोललात तर ते आपले एक रत्नागिरीचे आहेत पोलीस, त्यांनी सुद्धा आंबा घाटातून वर आलते माझ्याकडे. हो हो हा, मग हो तशा पद्धतीनं तुमची 4 चाकी गाड्या आहेत, तर तुम्ही प्रयत्न करा असं मला वाटतंय. हो हो सर, करायचंय ते. आणि तुम्ही ज्याप्रमाणे 2 व्हीलर चालवता त्याप्रमाणे पण चालवायचे. निश्चित निश्चित. कधी मदत लागली तर अवश्य मला फोन करा, काय अडचण नाही. हो हो कारण का हो पॅराप्लेजिक लोकांचं सुख दुःख हे पॅराप्लेजिक लोकांनाच माहित असतंय. कारण का, होय होय आणि आपण ज्यावेळी आवाज पॅराप्लेजिक कमी होतो केला. त्यावेळी आपल्याला माहित नसते की बाबा काय करायचं आणि काय नाही. हो हो आणि आपल्याला मेन म्हणजे डॉक्टरांच्याकडून सुद्धा सल्ला मिळत नाही की बाबा तुम्ही रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जावा. हो हो हे मुख्य दुःख मला जे कोण डॉक्टर लोक आहेत त्याच मला सांगायचं आहे. हो, बरोबर आहे बरोबर आहे. अगदी ती म्हणजे, अडचण आहे. हा म्हणजे रिहॅबिलिटेशन सेंटर मुंबईला असून दे, अगर चंदीगडला असून दे, त्या ठिकाणी जाऊन रिहॅबिलिटेशन तुम्ही करून घ्या. निदान आपल्या आपल्या गरजा तरी आपण स्वतः पूर्ण करेल एवढ्या तरी रिहॅबिलिटेशन आपलं व्हायला पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट जर का दुसऱ्याकडनं आपण हे करून गेलो तर ते घरातला पण माणूस किती गेला तर तो माणूस असतो कंटाळतोय. आपलं हो आपलं बरोबर. जेवढं फिजिकली आपण हे होईल असं प्रत्येक डॉक्टरने सांगायला पाहिजे. बाबा हाजी आलेला रिहॅबिलिटेशन सेंटर आहे, तिथं तुम्ही रिहॅब करून घ्या. मग ते क्वाड्राप्लेजिक असून दे, पॅराप्लेजिक असून दे, अगर कुठल्याही म्हणजे आपल्या ह्याच्यातनं दिव्यांग झालेला असून दे, की डॉक्टरांना हो मला हो कळकळीची विनंती आहे की त्यांनी खरोखर सांगावं पेशंटला की तुम्ही रिहॅब करून घ्या, त्या रिहॅबिलिटेशन हो, आणि सेंटरला ते तुम्ही जावा. ते लवकरात लवकर चालू करायला पाहिजे. हे पण आहे. हा, लवकर लवकर चालू करायला पाहिजे ते. आणि प्रत्येक हम्म. प्रत्येक म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन ते सेंटर उभं राहिलं पाहिजे. हो हो, हा, एवढंच मला बोलायचं होतं सर. खरं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो, नमस्कार सर. हा बोल. सर, तुम्ही 4 व्हीलर चालू शकता. 4 व्हीलर चालवायला काहीच प्रॉब्लेम नाही. अपर लिम चांगलं जर असलं ना, तर जे हो मॅन्युअल गाडी किंवा ऑटो गाडी दोन्ही पण चालू शकतात. हो हो सर. तुम्ही पहिले जर चालवलेले असले तर, पहिले तुम्ही जर चांगले असताना 4 व्हीलर ड्रायव्हर असता तर तुम्हाला ते खूप फास्ट लगेच ऍक्सेप्ट होतं. हो 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 सर. महेश सावंत सर. हॅलो. हा सर. हा, बोला बोला. सॉरी. हा. सर, मी अमर सुरेश साहेबांचा आत्ते भाऊ. मगाशी साहेबांनी सांगितलं प्रशांत पाटलांच्या बद्दल, तर आम्ही डे 1 पासून आम्ही सगळे बरोबर होतो. सरांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून. ऐकू येते सर? हा. हा हो, सर, तर येत एक आहे येत आहे सरांची. येत आहे. हा. तर सर, सुरेश साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर मी कधीही साहेबांना निराश नाही बघितलं, इतकं काय झालं असं तरी. कायम पॉझिटिव्ह, इतरांना मोटिवेशन. कित्येक वेळेला असं झालंय की आम्ही फिरायचं म्हणजे कुठं इकडे तिकडे जायचं तर कंटाळायचो, पण साहेब कधी कंटाळलेले आम्हाला कधी दिसले नाहीत. आणि म्हणजे म्हणजे भाऊ म्हणून कौतुक करत नाही मी त्यांचं, पण जे आहे ते प्रॅक्टिकल सांगतो की कधी म्हणजे अगदी खेळ असून दे किंवा कुठं जायचं असेल तर साहेबांचा म्हणजे आवर्जून पुढाकार. आणि ते कुठली मॅचेस असतील किंवा काय असतील अशा स्थितीत सुद्धा म्हणजे 150-200 ट्रॅव्हल करून पुण्याला जायचं, मुंबईला जायचं आणि ती क्रिकेट मॅच असून दे किंवा फुटबॉल मॅच असून दे बघायला जाणं, हे आवर्जून साहेबांचा पुढाकार असतो.
आणि हॅलो. हा सर बोला ना. हा. हा तर भाऊ म्हणून कौतुक करत नाही सर, पण एक म्हणतो ना खूप काही घेण्यासारखं, की कधी आम्हाला डिप्रेशन आलं किंवा काय एखादा नाराज असलो किंवा काय असलं तर साहेबांना फोन केला तर फुल चार्ज. एक मोटिवेशन त्यांच्याकडून घ्यायचं आणि पुन्हा मार्गाला लागायचं. म्हणजे वयाने लहान जरी असला अमर, पण सल्ले म्हणतात ना की एक जबाबदारी व्यक्ती, काही असेल तर हक्काने सांगणे आणि एखादा सल्ला घेऊन पुढे जाणे. हे कायम अनुभवलं ह्या 10-15 वर्षात. आणि खूप काही बोलण्यासारखं आहे, पण सर काही म्हणतात ना की काही इमोशनल गोष्टी आहेत, बोलू नाही शकत. काय हरकत नाही. साहेबांना पुन्हा शुभेच्छा पुढच्या वाटचालीला. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. तेजश्री मॅडम. जे माझ्या म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर पहिला जो कसोटीचा काळ होता, त्यात या सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे काका असतील दिलीपराव सूर्यवंशी, किंवा भाऊ असेल विजय सूर्यवंशी, सत्यभाऊ महेश सावंत, प्रशांत पाटील, हे सगळे लोकांनी ज्या कठीण काळात मला मदत केलेली आहे, त्यामुळेच मी इथवर पोहोचू शकलो. मी परत एकदा सांगेन. ओके सर. अजून कोण बोलणार आहे? भानसे सर, तेजश्री मॅडम, ज्ञानेश्वरजी, प्लीज अनम्यूट करून बोला. तेजश्री मॅडम. हा नमस्कार सर. हॅलो. नमस्कार, बोला. हा नमस्कार. अमर सर ओळखत नसाल, पण मी आपल्याला ओळखते. अच्छा अच्छा. म्हणजे अच्छा, बोल. संयमी असं व्यक्तिमत्व आपलं, आणि छान वाटलं. मला एक प्रश्न आहे की तुम्ही किती म्हटलं, 2-2.5 किलोमीटर आता व्हीलचेअर वरून जाताय काय? हो हो, रोज रोज. मग तो जास्तच रस्ता होतं, म्हणजे 2-2.5 किलोमीटर, त्यापेक्षा जास्तच होतं, म्हणजे 3-3.5 किलोमीटर. तो रस्ता वगैरे कसा आहे, म्हणजे बेडसोरचे वगैरे असे काही चान्सेस नाहीत ना? नाही नाही, आधी व्हायचा त्रास, पण सध्या एवढा नाही. आता असं काही नाही. हा म्हणजे चांगलंच आहे इतकं हे फिरणं वगैरे. हो घेत असालच. हो म्हटलं हेल्पर्स ऑफ हँडिकॅप मध्ये आल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला, तर मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की तुम्ही आता तुमचं पुनर्वसन झालं, राधेमध्ये असं कोल्हापूरला वगैरे येऊन, म्हणजे आपल्या सर्वांसाठी ते द्वार खुलेच आहे. थोडं हो इतरांना मोटिवेशन होतंय. हो हो हे अगदीच पॅराप्लेजिक आता संख्या कमी आहे आमच्याकडं, पण हो तरी त्यांना सुद्धा असं होतंय बाबा, किंवा मी आता हे नोकरी करतोय किंवा काय, हे असं सांगू शकताय. तर हो कधी तुम्ही आपलं स्वागत आहे आमच्या हो सगळ्या मुलांची, किंवा हो मुलांशी वगैरे. आता कुलकर्णी सर तर आहेतच, हो हो तुम्ही असं गप्पा मारू शकताय. हो तुम्हाला हो मी येण्याचं इन्व्हिटेशन देते. हो आणि हो, चार थँक्यू. तर माझं वय आता 52. मी पण गेल्या वर्षी, मला पोलिओ आहे, एक पाय पूर्णच असं काम देत नाही, पण मी पण अच्छा. गेल्या वर्षी शिकले आणि आता गाडी चालवते. काहीच अवघड नाही 4 व्हीलरचं. हो हो तर कधी आलात तर मी माझी गाडी पण तुम्हाला ट्राय करायला देईन किंवा शिकवेन. हो हो आलात तर, आणि नक्कीच ती पण तुम्ही शिकाल. हो हो तर तुम्ही वाटलं असंच कॉन्फिडन्स सगळ्यांमध्ये आला पाहिजे, आणि आपलं जे रुटीन आहे ते आपण चालू ठेवलं पाहिजे. हो पुन्हा एक विनंती करते की आपण यावं हेल्पर्स मध्ये, हो गप्पा हो, करू. ठीक आहे. आधी तिथं पॅराप्लेजिक कॅम्प पाहिजे, त्यामुळे येणं व्हायचं 1-2 वर्ष. संख्या पण कमी आहे, हा पण हा तरी तुमची वेगवेगळं ठेवत असतोय काहीतरी महिन्यातून वगैरे. आता मुलं सुट्टीला आहेत, हो तर तुम्ही मध्ये राहत जावा, किंवा कधी तुम्हाला यायचं असेल हो हो करून एखाद दिवस राहायला किंवा काय, तुम्ही हो काही सजेशन देऊ शकाल, तर आपण हो त्यात काहीतरी शिकू शकू ना. हो हो, चालेल चालेल. चालेल सर, ओके, धन्यवाद. थँक्यू. मॅडमने बऱ्याच वर्ष सेवा दिली आणि अजूनही डायरेक्टर आहेत आणि जात राहतात. त्या स्वतः कोल्हापूर महानगरपालिकेत लेबर ऑफिसर आहेत आणि हेल्पर्स मध्ये खूप जास्त वर्ष सर्व्हिस केली. ओके तेजश्री मॅडम. ओके. ज्ञानेश्वरजी, अशोक भानसे सर, बोला. भानसे सर. सर नमस्कार सर. हो नमस्ते.
सर आजही तुम्हाला औषधोपचार चालू आहे का? नाही सर, आणि नाही नाही, क्वाड हा इंजुरीसाठी मी काही जास्त घेत नाही. आणि सर तुम्ही व्यायामाच्या बाबत बोलले, तर सोशल मीडियाच्या युट्यूब वगैरे इथून तिथून वगैरे काही याच्याकडून काही तुम्ही म्हणजे व्यायामाचे काही टिप्स घेतले का? ते तुम्ही अं, थोडक्यात सांगावा. नाही सर, प्राणायामच्या बाबतीत रामदेव बाबा आपले, आणि थोडंफार म्हणजे गुगलला सर्च वगैरे, बाकी जास्त काय नाही. प्राणायाम तर आपण करू शकतो, व्हीलचेअर वरनं फिरणं म्हणजे थोडे सकाळी सकाळी. जास्त हेक्टिक व्यायाम आपण करू शकत नाही, पण जेवढा, आणि जे फिजिओथेरपी जे सांगतात त्याप्रमाणे मी करत असतो. ठीक एक आहे सर, महिन्यातून धन्यवाद एकदा सर. आपण फिजिओथेरपिस्टची गाठ घेतली किंवा 2-3 महिन्यातून तरी चालू शकतो. तर धन्यवाद साहेब. हो, थँक्यू. धन्यवाद भानसे सर. ज्ञानेश्वरजी, ओप्पो म्हणून कोण जॉईन झालंय, CDPO सांगली सॅमसंग, तुम्ही पण अनम्यूट करून बोला. निश्चितच तुमच्याशी बोलायला आवडेल. हे तुमचे मित्र आहेत का ज्ञानेश्वरजी? हा, ओळखीचे आहेत सर. अच्छा. बहुतेक त्यांना अनम्यूट करता येत नाहीये किंवा आवाज जात नसावा. हम्म. ठीक आहे, आपण 1-2 मिनिटं वाट बघूया, नाहीतर पुढे जाऊया. ओके. कारण प्रत्येकाचा संवाद होणं खूप गरजेचं आहे. आणि तुमचे फ्रेंड सर्कल आहेत, कलिग्स आहेत, तर निश्चितच त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी बोलायला निश्चितच आवडेल. म्हणून आपण त्यांची वाट बघू. ठीक आहे. बहुतेक ते अनम्यूट नाही करत आहे. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. सर, निश्चितच आज जे तुम्ही तुमचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर केला, हा निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि जेवढे पण प्रतिक्रिया तुमच्या मित्रांनी, तुमच्या कलिग्स, रिलेटिव्ह यांनी दिल्या, तर निश्चितच यातनं तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात. आणि योगेश सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? हा, बोलायचं होतं. हा, अं, बोला ना, बोला. सुरेश सर, मला एक विचारत होतं, तुम्ही MPSC ची परीक्षा दिला, आता तुमच्या व्हिडिओ मधून ऐकलं मी की क्लास वगैरे न लावता तुम्ही MPSC पास झाला. हो सर. हा, हो खरोखर हो तुमचं अभिनंदन. हो, खरोखर धन्यवाद. तुमचं अभिनंदन. हो, धन्यवाद. आणि पहिल्या प्रयत्नातच तुम्ही pass झाला. हो हो, पहिले. अगदी अगदी खरोखर अभिनंदन या गोष्टीबद्दल. आणि तुम्ही आत्ता इथून पुढे सुद्धा तुम्ही आमच्यासारख्या लोकांना असंच मोटिवेट करत राहा की परीक्षा देता येतात, आपण असं जरी झालो असलो तरी. हो हो हा, हो एवढंच तुमच्याबरोबर बोलत होतं सर. हो. आपल्या धन्यवाद शिरोळ सर, मधल्या धन्यवाद. समृद्धी पाटील मॅडम एक आहेत, त्या पण सिलेक्ट झालेल्या. समृद्धी पाटील, होय होय, आता त्या मंत्रालयात क्लार्क आहेत आपल्या. होय, हा, म्हणजे आहेत. नाही, त्या रुकडीच्या आहेत त्या. हो, रुकडीचे. रुकडीच्या त्या आपल्या कॅम्पला होत्या त्या. हो, आता कॅम्पला होत्या मंत्रालयामध्ये त्यांनी. ते क्लार्क. हो, हा माहिती पण घेतलेली माझ्याकडनं MPSC वगैरे. हा हा, आणि बरोबर 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 आहे. आणि त्यांनी तर मोठ्याने तिने अटेम्प्ट केले. तिने त्यानंतर परिषद होते, आता मंत्रालयात क्लार्क आहेत ते आता. मग अजून जॉईन हो हो झाल्यात का नाही, कारण का मध्ये जरा थोडं काहीतरी अडचण आहे, त्यामुळे अजून जॉईन झाला का नाही काय माहित नाही मला. नाही हो सर, तर समृद्धी आपल्या पाटील कॅम्पच्या मॅडम. सर, समृद्धी पाटील मॅडम पण येऊन गेल्या आपल्या प्लॅटफॉर्मवर, त्यांचा जीवन प्रवास मांडला होता. तर त्या आता बॉर्डर कोल्हापूरला कलिग आहेत आहेत. त्या. हो हो, त्या आता कोल्हापूरला आहेत. मंत्रालयातून त्यांची ट्रान्सफर झाली
आणि सध्या हा हा कोल्हापूरला त्यांना पोस्टिंग मिळालंय. ओके अरे ओके. वा 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 सध्या त्या छान छान कोल्हापूर शहरात आहे. हा. अरे वा चांगलं हे मला माहित नव्हतं तुमच्याकडनं माहिती झालं सर धन्यवाद. आता तर फोन करून आम्ही त्यांचा पत्ता घेऊन आम्ही त्यासनी भेटू शकतोय. निश्चित धन्यवाद सर, सर. मी नंबर शेअर करतो अमर सरांसोबत. ओके ओके. Yes. ओके सर ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं असेल तर प्लीज अनम्यूट करा आणि बोलू शकताय. ज्ञानेश्वर म्हटलं की त्यांना काहीतरी दुसऱ्या कॉलवर आहे त्यामुळे बोलू शकत नाही. ठीक आहे. बाकीचे अनम्यूट नाही करत आहे तर सर निश्चितच अमर सर, खूप छान तुमचा जीवन प्रवास आहे. म्हणजे अगदी खडतर याच्यातून पण तुम्ही पॉझिटिव्हनेस स्वीकारला आणि आज इथपर्यंत आलात. आणि स्वतःला मेंटेन कसं ठेवायचं, तर एक तर तुमचा जो मूलमंत्र सांगितला, एक तर एक्झरसाइज, दुसरं स्पोर्ट्स स्पिरिट आणि तिसरं तुम्ही सांगितलं की वाचनाची आवड. जे विषय आवडत आहेत, इंटरेस्टेड विषय आहे, आणि बेस्ट सेलर पुस्तकं, याचं वाचन कमीत कमी अर्धा तास, यातनं निश्चितच आपली पर्सनॅलिटी बदलते आणि त्यात आपण पॉझिटिव्ह राहतो. तर निश्चितच या पद्धतीने, आणि जसं आत्ताच योगेश सरांनी तुमच्याबद्दल सांगितलं की MPSCचा क्लास न लावता देखील तुम्ही सिलेक्ट झालात, तर हे खूपच पॉझिटिव्ह आहे. निश्चितच सर, तुमच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा. आणि आमच्या NGO कडून, आमच्या पूर्ण संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ या वेबिनारसाठी दिला आणि तुमचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर केला. निश्चितच सर, आपण कायम संपर्कात राहू, संवादात राहू. आणि या संवाद साधीचा उद्देश हाच आहे की आपल्यासारखे व्यक्तिमत्व यांच्याकडून जे काय ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं, ते इतरांसोबत शेअर करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आम्हाला ती संधी मिळते आमच्या NGO ला, त्याबद्दल अभिमान आहे. हे सगळं फेसबुक लाईव्ह सुरू आहे आणि आमच्या YouTube चॅनलला पण आम्ही रेकॉर्डिंग सगळ्यांसाठी खुलं ठेवतो. कारण यातनं एखादा जरी बदलला तर ते निश्चितच त्या व्यक्तीसाठी आणि आमच्यासाठी चांगली घटना आहे असंच आम्ही समजतो. सर, जाता जाता एक सर्वांसाठी संदेश द्यावा, नंतर आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करूया. ओपो म्हणून तुम्ही अनम्यूट केलंय, तुम्ही बोला, नंतर आपण सरांना सांगू. हॅलो. हा, बोला मॅडम. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी त्यांची मिसेस बोलतेय, राजश्री सूर्यवंशी. ओके, गुड गुड, बोला मॅडम. हे असा जीवनसाथी म्हणजे मी माझं खूप नशीब, म्हणजे मी खूप भाग्यवान समजते मला. असा व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यानंतर म्हणजे माझं खूप, म्हणजे मी खूपच नशीबवान आहे की अशी व्यक्ती माझी आयुष्यभराची साथीदार झाली. आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. ते खूप म्हणजे इतरांसाठी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सगळ्यांनी बघावं. ते कधीही असं म्हणजे काहीही झालं तरी ते त्यांची जिद्द, ते खूप जिद्दीनं पुढे खूप आलेले. ते अपंगत्वावर मात करून त्यांनी इथपर्यंत हे इतकं, आता इतकी चांगली पोस्ट त्यांना मिळालेली आहे. ते कधी म्हणजे असं दुःख आहे म्हणून असं कधी नाराज होत नाही, कधीच नाही. आणि मी म्हणजे आनंदाचा क्षण म्हणजे ते ते आमचं लग्न झालं तोच आमच्या म्हणजे सगळ्यांच्या, माझ्या मित्रमैत्रिणींनी त्यांचा सपोर्ट, आमच्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी इथपर्यंत, आता आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे अनपेक्षित ते सगळं घडलं. गेट टुगेदर मध्ये आमची भेट झाली, त्याच्यानंतर मग 1-2 वर्षानंतर आमचं लग्न झालं. त्यामुळे मी खूप भाग्यवान समजते. आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी अशीच त्यांची मॅडम, सोबत करेन. मॅडम एक धन्यवाद प्रश्न धन्यवाद. विचारतो, तुम्ही नॉर्मल आहात का डिसेबल आहात? थोडी डिसेबल आहे, म्हणजे मी बाकीचे ऍक्टिव्हिटी करू शकते. माझा डावा खांदा फक्त थोडासा वरती आहे, इतकंच. बाकी काहीच ओके, म्हणजे माझ्या प्रॉब्लेम नाही. हा. निश्चितच मॅडम, तुमचं जे चॉईस आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांना साथ देत जीवनाचं हा
प्रवास सुरू केलाय तर हे निश्चितच खूप चांगलं आहे आणि हो त्यातनं तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं हो अशी हो शुभेच्छा धन्यवाद देतो. धन्यवाद थँक्यू. धन्यवाद सर. ओके थँक्यू. आणि तिच्याविषयी सांगेन की ती फार सपोर्टिव्ह आहे आणि पुरुषाच्या मागे स्त्री असल्याशिवाय त्याच्या जीवनाला फार अर्थ नसतो, पण ती आल्यामुळं एक परिपूर्ण रूप आलंय असं मला वाटतंय आणि यापुढेही ती अशी साथ आमची दोघांची राहील अशी अपेक्षा करतो. आणि म्हणजे बऱ्याच कामात आता सध्या मलाही मदत होते ती आल्यामुळं. बाकी एक घराला घर पण येत म्हणतात तसं असतं. हॅलो सर. धन्यवाद धन्यवाद. हॅलो सर. हा बोला बोला. पहिल्यांदा मी वहिनी बोला साहेबांचं योगेश अभिनंदन सर. हा धन्यवाद सर. मी पहिल्यांदा वहिनी साहेबांचं अभिनंदन आणि कौतुक करतो, कारण का एका पॅराप्लेजिक व्यक्तीबरोबर माझी सौ सुद्धा पोलिओच आहे, खरं तिनं माझ्यासारखा पॅराप्लेजिक नवरा निवडला. काय पॅराप्लेजिक व्यक्तीबरोबर लग्न करणं म्हणजे आगीसंग खेळण्यासारखं आहे. आणि माझ्या बायकोचं आणि आमच्या वहिनी साहेबांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि त्याने आता माझी बायको सुद्धा मला अगदी मनापासून साथ देते. आमच्या दोघांचा संसार व्यवस्थित चालू आहे. सरांच्या घरी येणं जाणं असतं आमचं, अगदी म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. आणि या दोघींचं मी कौतुक करतो की त्या दोघींनी आम्हाला स्वीकार केलं आणि खरोखर एक आमच्या जीवनात एक वेगळं वळण त्यांच्यामुळे आलंय. आणि आता असं वाटतं की खरं आणि जरा जागा असं वाटतंय. धन्यवाद सर. धन्यवाद योगेश सर. आदित्यजी तुम्हाला काय बोलायचं आहे? आदित्य सूर्यवंशी. हॅलो हा एक मिनिट सर देते. बोल ना. काय बोलू. बोल बोल की. सांग मामाला. आदित्यजी तुम्ही बोलतायत काही? अनम्यूट केलं होतं. नाही नाही सर, तो बहुतेक घरातला असेल. बहुतेक प्रश्न संपलेले आहेत सगळ्यांचे. हो सर, निश्चितच जाता जाता एक सर्वांसाठी संदेश द्यावा. नंतर आपण एका प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. सर, एक सर्वांसाठी पॉझिटिव्ह संदेश की हो सर. हो हो सर, कधी कितीही जीवनात म्हणजे अडचणी आल्या तरी पण डगमगून जाऊ नका. जसं आपण वालीला मारलं तरी त्याची शेपटी वळवत राहते, असं आपण कायम वळवत राहिलं पाहिजे, असं थोडक्यात मला म्हणायचं आहे. म्हणजे काही ना काही आपण प्रयत्न आपले चालू ठेवले पाहिजे, निराश न होता. आणि थोडं पॅराप्लेजिक किंवा हँडिकॅप लोकांसाठी त्यांनी थोडं वाचन आणि थोडा व्यायाम ह्याला एक अर्धा तास दिला तरी फार बदल घडतील असं मला वाटतं. आणि कुठल्या तरी एका सोशल कॉज साठी स्वतःला जोडून घेणं हे जास्त महत्वाचं आहे, आपल्याला जेवढं जमेल तसं. मला एक 2-3 सांगायचे होते आपल्याला. तर 2-3 गोष्टी केल्या तर आपला बराचसा फरक पडेल. खूप खूप धन्यवाद सर. प्रदीपजी तुम्हाला काही बोलायचं, तुम्ही अनम्यूट केलंय.
हॅलो. हॅलो. हा बोला प्रदीप सर. हा, आपल्या सांगली जिल्ह्यात असे बरेच लोक आहेत, पण त्यांच्यासाठी काय करता येईल, काय राजकीय लोकांचं जरा लक्ष आपल्या वेधण्यासाठी काय तर करावं लागेल. सर, प्रदीप कार्यकर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्या गावातले. ऍक्टिव्हली ते राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या कार्यरत असतात. तर बघू प्रदीप जी मी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, काय करता येईल आपल्याला. ठीक. पण एकदा ठीक आहे. सविस्तर भेटून बोलू त्या. ठीक आहे साहेब. हो. ओके. जीवन प्रवाह तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि आज संवाद सारथीच्या व्याख्यानमालेची सांगता एका छोट्याशा प्रार्थनेने करतो. निश्चितच संवाद सारथीचा मुख्य उद्देश हा संवादात राहणे हाच आहे, की जे पण आपल्यासारखे लोक अगदी जीवन जगताना खूप मोठा संघर्ष करत असतात, त्यांच्याबद्दल जाणून घेणं आणि ते इतरांसोबत शेअर करणं, हे एक प्रकारे आम्हाला मिळालेली संधीच आम्ही समजतो आणि निश्चितच ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी पुनश्च एकदा आपले ऋण व्यक्त करतो. एका छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया पुढच्या एपिसोडला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. मी आपल्या सर्वांचा आभारी.